आज आपण आषाढ विशेष खुसखुशीत अशा कापण्या बघणार आहोत आणि कापण्यांची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर नमस्कार मंडळी, मी प्रतिमास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. हा माझा नवीन चॅनल आहे आणि मी खूप छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला नक्की तुमचा सपोर्ट असू द्या. आम्ही नवीन सुरुवात केलेली आहे आणि तुमच्या सपोर्टशिवाय हे काही शक्य नाही आहे. मला तुमचा सपोर्ट हवा आहे. प्लीज मैत्रिणींनो, नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करत जा, शेअर करत जा. तर बघू शकता तुम्ही ही कापणी किती छान मऊसूद आणि अशी एकदम छान झालेली आहे. तर यासाठी काय काय साहित्य लागते ते दाखवते. तर आज मी बनवणार आहे आषाढ विशेष खुसखुशीत कापण्या. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते सगळं घेतलेलं आहे आणि ते मी आता तुम्हाला दाखवते. कापण्या बनवण्यासाठी इथं मी वाटी प्रमाण घेतलेलं आहे आणि ते आता मी तुम्हाला सांगते. गव्हाचं पीठ घेतले. आता ही वाटी बघताय तुम्ही बेसन पिठाची, तर ह्या वाटीनेच गव्हाचं पीठ 3 वाट्या घेतले आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतले आणि ह्याच वाटीने 2 वाटी गूळ घेतला इथं आणि इकडे 2 वाटी पाणी घेतले. पाणी गरम करायला ठेवले. आता पाणी गरम होत आले, त्यामध्ये आपण हा गूळ टाकणार आहे वितळण्यासाठी आणि बाकीचं साहित्य पण दाखवते मी तुम्हाला. तर पीठ जेव्हा कापण्याचं मळणार आहे ना, त्यावेळेस त्यामध्ये आपल्याला तीळ लागणार आहे, बडीशेप लागणार आहे, सुंठ पावडर, वेलची पावडर आणि त्याच्यामध्येच मी जायफळ पावडर म्हणजे वेलची आणि जायफळ एकत्र पूड करून ठेवलेली आहे आणि थोडासा ना सोडा टाकणार आहे चिमूटभर. इथं चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि खसखस ज्यावेळेस आपण कापण्या लाटणार आहोत त्यावेळेस खसखस लागणार आहे. चला, आता हे पाणी गरम झाले, त्याच्यामध्ये आता ना हा गूळ वितळण्यासाठी टाकून द्यायचा. तर आता बघू शकताय सगळा गूळ मी पाण्यामध्ये टाकला आहे आणि हा गूळ सगळा आपल्याला वितळून घ्यायचा आहे. कारण हे पाणी आपण आहे ना ह्या जे कापण्याचं पीठ आहे ना ह्याच्यामध्ये टाकून आपण मळून घेणार आहे. त्यासाठी हे गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे आणि थोडं थंड झाल्यानंतरच आपल्याला पीठ मळायला घ्यायचं आहे. तर आता गूळ पूर्ण वितळला आहे. आता हे सगळं थंड करून घेते पाणी मी. आता हे गुळाचं पाणी सगळं आता मी थंड करून घेतले. आता ना कापणीचं जे पीठ आहे ते मळून घेते. तर आता हे बेसन पीठ पण आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करायचे. हे असे एकत्र करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकणार आहे. अर्धा चम्मच मीठ असेल आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे हे सगळं साहित्य घेतलेलं, बडीशेप, तीळ, हे आपलं काय म्हणतात सोडा, वेलची पूड आणि जायफळ पूड आणि इथं सुंठ पूड आहे. हे सगळं एकत्रच मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि हे आता परत आपल्याला एकजीव करायचे. आता पालख्यासुद्धा गेलेल्या आहेत आणि ह्या महिन्यामध्ये कापण्या तर आवर्जून लोक करतात, आषाढ साजरा करतात असं तळणीचे पदार्थ करून. मग म्हटलं की चला आपण कापणीपासून सुरुवात करूया, म्हणून मग आज मी कापण्या करायला घेतल्यात. हे सगळं मिक्स केलं आहे आता मी आणि आता ह्याच्यामध्ये हे थंड झालेलं आता गुळाचं पाणी मी घालते आणि हे गाळणीने गाळून आपल्याला लागेल तसं थोडं 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 ह्याच्यामध्ये टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता थोडं थोडं टाकून हे घेणार आहे मळून आणि हे एकदम पातळ पीठ मळायचं नाही. जसं चपातीचं पीठ मळतो ना तसं नाही मळायचं आपल्याला. पुरीला कसं कडक पीठ मळतो तसं कडक पीठ मळून घ्यायचं. कापणीचं पीठ हे कडकच असतं. एकदमच अखंड पाणी सगळं ओतायचं नाही, नाहीतर मग पातळ पीठ होईल. जसं लागेल थोडं 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 घालून आपल्याला हा पिठाचा गोळा कापणीचा मळायचा आहे. तर आता थोडं अजून लागणार आहे पाणी. हे आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकते, गुळाचं पाणी.
तर आता मी पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे कापण्यांसाठी. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. कापण्यासाठी घट्ट पीठ लागतं. पातळ पीठ असेल तर कापण्या व्यवस्थित होत नाहीत, मग त्या कडक होतात आणि मऊ होत नाहीत, नरम होत नाहीत. म्हणून अशा प्रकारे आपल्याला पिठाचा गोळा मळून तो जवळजवळ अर्धा तास तरी मुरायला ठेवायचा आहे. तर आता मी एक कढई तापायला ठेवली आहे कापण्या तळण्यासाठी. त्यामध्ये आता मी तेल टाकते आहे. कापण्या तळण्यासाठी जरा जास्तच तेल लागतं. तर आता मी एक पोळपाट घेतला आहे आणि आता पिठाचा गोळा हा छानपैकी मळून चांगला भिजला आहे, तुम्ही बघू शकताय. आता याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला असं लाटून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचे. जर हा गोळा पोळपाटाला चिटकायला लागला तर असं थोडंसं ना तेलाचा हात लावायचा, पण पीठ लावू नका, कारण मग कापण्या अशा पांढरट पांढरट होतात. तर अशी आपल्याला जशी आपण पोळी बनवतो ना तशी नाही लाटायची, आपल्याला जाडसर थोडीशी ठेवायची आहे. मी दाखवते तुम्हाला लाटून एक पोळी. तर आता तुम्ही बघू शकताय, तर एवढ्या ह्याची जाडी बघू शकताय, एवढी जाड ठेवली आहे. चपातीपेक्षा थोडीशी अजून जाडसर अशी ठेवली आहे. तर आता हे आपण आहे ना ह्याच्या कापण्या कट करून घेणार आहे. पण सर्वात अगोदर ह्याच्या कडा ज्या आहेत ना त्या पहिल्या चाकूने कट करून घेऊया आपण. हे असं कडा कट करून घेतलेल्या आहेत याच्या. आणि आता आपल्याला असं त्रिकोणी आकारामध्ये ह्या कापण्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. मी छोट्या छोट्या साईजमध्ये कापून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जशा कापायच्या तशा तुम्ही कापू शकता. तर बघू शकताय अशा प्रकारे कापण्या मी कापून घेतल्यात. आता तेलसुद्धा गरम झालं आहे, प्रॉपर गरम झालं आहे का. तेल कसं ओळखायचं ते मी सांगते तुम्हाला. तेलामध्ये छोटंसं ना पिठाचा गोळा टाकायचा आणि तो गोळा जर वरती आला तेलाच्या वरती तर समजायचं तेल आपलं परफेक्ट तापलं आहे. तर तुम्ही बघू शकताय तो पिठाचा गोळा वरती आला म्हणजे परफेक्ट तापले. आता ह्या कापण्या ज्या आहेत ना कापलेल्या त्या आता मी तेलामध्ये सोडणार आहे. तर आता ह्या ना एक एक करून कापण्या मी आता कढईमध्ये टाकते तळण्यासाठी. खसखस पण मी लावून घेतली आहे कापण्यांना. तेल जरा थोडंसं गरम झालेलं आहे, थोड्याच अगोदर टाकलेले आहेत मी. हे अशा रंगावर आल्या ना कापण्या की लगेच आपण काढून घ्यायच्यात. जवळजवळ 2 ते 3 मिनिटं मी चांगल्या कापण्या ह्या तळून घेतल्यात. आता ह्या ताटामध्ये काढून घेते. आणि तर आता लाटी लाटून झाली माझी. त्याच्यावरती आता मी अशी खसखस टाकून घेते. खसखस टाकल्यामुळे ना कापण्या खूप छान पण दिसतात आणि चवीला पण खूप छान लागतात. आणि हे आपण परत आहे ना असं त्याच्यावरती बेलनं फिरवून घ्यायचं, म्हणजे खसखस व्यवस्थित त्याला चिकटली जाते आणि निघत नाही. चला आता मी लगेच हे पटकन करून घेते.
तर ही आता शेवटची बॅच होती. आता हे पण तळून झालेत, हे पण आता काढून घेते. तर बघू शकता इतक्या कापण्या झालेल्या आहेत आणि मला जवळजवळ अर्धा तास गेला ह्या कापण्या तळण्यासाठी एवढ्या. आणि खरंच खूप भारी झाल्यात, खूप मस्त झाल्यात. मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. एकदम मऊ खुसखुशीत आणि टेस्टी झाल्यात. त्यातली एक हे बघा, हे बघू शकताय किती मस्त आणि मऊ झालेले आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझा जो नवीन चॅनल आहे ना प्रतिमाज किचन, या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. प्लीज प्लीज प्लीज, मला तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. प्लीज एक सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, लाईक करायला पैसे लागत नाही, कमेंट करायला पैसे लागत नाही. तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी बघायला आवडतील हेही मला सांगा, तशा मी रेसिपीज तुमच्यापर्यंत घेऊन येईल. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.